नमस्कार मंडळी, मी निखिल काटे लोकसंवाद मराठीमध्ये सर्व प्रेक्षकांचं सहर्ष स्वागत करतोय। सांगोला नगरपालिका निवडणुकीची रणधुमाळी जी आहे ते आज आपल्याला थंड झालेली पाहायला मिळाली। यामध्ये शहाजी बापू पाटील गटाला जे सांगोला शहरामध्ये जे आहे ते घवघवीत यश या ठिकाणी मिळालेलं आहे। त्यांचे तब्बल 15 उमेदवार या रिंगणामध्ये निवडून आलेले आहेत आणि नगराध्यक्ष पदाचा जो उमेदवार होता, ज्या नगराध्यक्ष पदाकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागून राहिलं होतं, ते आनंद माने, कारण हे सुद्धा या ठिकाणी 5000 मताचं लीड घेऊन या ठिकाणी खरं तर सांगोल्याच्या नगरपालिकेवरती त्यांनी झेंडा रोवल्याचं काम केलंय। याचबरोबर जो सांगोला शहरामध्ये जो प्रभाग क्रमांक 11 आहे तो सुद्धा अतिशय महत्त्वाचा प्रभाग मानला जात होता, कारण सांगोलाच्या राजकारणामध्ये भारतीय जनता पार्टी अचानकपणेच या ठिकाणी त्या ठिकाणी मुसंडी मारल्यामुळं या नगरपालिकेमध्ये खरं तर त्यांचं वर्चस्व कशा पद्धतीने होणार होतं हे खरं तर पाहणं गरजेचं होतं। आणि या प्रभागामध्ये भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार खरं तर हा त्यांचा प्रभाग होता आणि त्या प्रभागामध्ये शहाजी बापूंची मुसंडी जोरदार पद्धती मारली। याच अनुषंगानं आपल्यासोबत चर्चा करण्यासाठी जे काही उमेदवार आहेत आपण त्यांच्या चर्चा करतोय। प्रथमतः जो विजय मिळवला याबद्दल तुमच्या काय भावना आहेत? धन्यवाद। खरं आहे, आमच्या या खारवटवाडी आणि सांगोला येथील नवीन वसाहत येथील लोकांनी आम्हाला भरभरून अगदी जवळपास 750 पेक्षा जास्त मताने आम्हाला बहुमताने निवडून दिलेलं आहे। त्याबद्दल माझ्या वार्ड क्रमांक 11 मधील सर्व मतदारांचं मी खूप खूप आभार मानतो, कारण त्यांनी जो दिलेला आम्हाला जे कौल आहे तो अगदी आम्हाला स्पष्टपणे आणि भरभरून दिलेला आहे। आणि आमच्या ह्या जे आनंद भाऊ माने यांचं जे लीड आहे 5000चं, त्यामध्ये आमच्या केवळ 11 नंबर वार्डाचं जवळपास 1000 इतकं लीड आहे। त्यामुळे ह्या वार्डानं ही वार्ड आमच्या बापूच्या पाठीमागे सक्षमपणे विधानसभा असेल लोकसभा असेल तर पाठीशी राहिलेले आहे। आणि आत्ताच्या या सांगोला नगरपालिकेमध्ये सुद्धा वार्ड क्रमांक 11 हा फक्त इथं बाकी कुणाची हवा नाही, तर इथं फक्त धनुष्यबाणाचीच हवा आहे आणि बापूजीच हवा आहे। पण या ठिकाणी जर प्रामुख्याने बघितलं तर तुम्ही एक खरं सुशिक्षित एक खरं तर चेहरा या नगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक 11 मध्ये खरं तर तुमच्याकडे बघितलं जात होता। आणि या नगरपालिकेमध्ये पहिल्या दिवसापासून तुमची उमेदवारी जाहीर झाल्यापासून एक लोकांमध्ये चर्चा होती की हा उमेदवार निश्चितपणानं निवडून येणार आहे। ही क्रेज असण्याच्या पाठीमागचं कारण काय होतं? खरं आहे, लोकांचं त्याच्या मागणं आमचं जे गेल्या 10 वर्षापासून आम्ही करत असलेले कार्य, आमच्या मानगंगा परिवाराचे कार्य आणि माझं वैयक्तिक शिक्षण आणि आमच्या पाठीमागं असणारे सर्व कार्यकर्ते आणि त्या कार्यकर्त्यांसाठी आम्ही पण त्यांच्या वेळोवेळी मदतीला धावून गेलेलो आहे। आणि ह्यामुळं केवळ आत्तापर्यंत उमेदवारी अर्ज भरल्यापासून सर्वांनी जवळपास इतका वाढता प्रतिसाद होता। जसं तुम्हाला सांगायला मला खरा आनंद वाटेल की कुठलेही काय विचारलं लोक की बाबा कुठली सीट येईल, तर लोक 1 पासून सुरुवात न करता 11चा हा उमेदवार तेवढा फायनल आहे म्हणायचे आणि आमच्या बाकीची सीट तेवढं फायनल आहे म्हणायचे। त्यामुळं येथील लोकांनी पण सुशिक्षित उमेदवाराला बहुमताने पाठिंबा दिला। आणि त्याचबरोबर आमचं जे काही वाडीतील एक उमेदवार प्लस बाकी गावातील एक उमेदवार असं आमचं त्रिकुट जे कॉम्बिनेशन होतं ते सगळ्यांचं खूप समन्वयाने ही निवडणूक आम्ही हाताळली। आणि आमच्या या कॉम्बिनेशनमुळे आज आमच्या दोन्ही सीटा अगदी बहुसंख्येने विजयी झालेल्या आहेत। त्याबद्दल मी पुन्हा एकदा मतदारांचं खूप खूप आभार मानतो। यामध्ये जर प्रामुख्याने बघितलं तर तुमच्या प्रभागामध्ये जी भारतीय जनता पार्टीची जी भीती प्रत्येक राजकीय किंवा राजकारणी घेतोय आणि त्याच्यामध्ये भारतीय जनता पार्टीचा जिल्हाध्यक्ष त्यांच्या काही उमेदवार देखील या ठिकाणी चांगल्या पद्धतीनं प्रचाराच्या जोमात होते किंवा त्यांची जी लढत होती ती तुमच्या सोबत आटातटीची होती, अशा सुद्धा पद्धतीची खरं तर चर्चा तालुक्यामध्ये पण ह्या गोष्टी खरं तर तुम्ही तोंड कशा पद्धतीने दिले? खरं आहे, लढत जरी म्हणजे मला तरी असे अर्ज भरल्यापासून आमच्या दोन्ही सीट बाबतीत अटीतटीची अशी कुठलीही शक्यता वाटत नव्हती। कारण तुम्हाला पण माहिती आहे वार्ड क्रमांक 11 वार्ड हा आमच्या बापूसाठी किंवा सर्वात सेफ उमेदवार आहे। त्यामुळे जरी निवडणूक जरी लागली असती किंवा काही कारणांची एक जागा बिनविरोध झाली तरी पण मला वाटतं आता जी बापूची लाट बघता आमचे त्यावेळेस पण तिन्ही उमेदवार निवडून आले असते असं मला वाटतं। आता विकासाचा अजेंडा तुम्ही आज विजय झालेला आहे, बॉडी तुमची आलेला आहे, नगराध्यक्ष तुमचा आलाय, आता विजयाचं जे व्हिजन असणार आहे की प्रभागामध्ये कशा पद्धतीचं असणार आहे? खरं आहे, सांगोला कुठलीही नगरपालिका म्हणलं तर लोकांना बेसिक सुखसुविधा ह्या दिल्या पाहिजेत। मग रस्ता असेल, वीज असेल, पाणी असेल। आणि माझ्या मतदारसंघामध्ये अजून एक प्रामुख्याने समस्या आहे ते म्हणजे कचरा कुंडीचं योग्य असं व्यवस्थापन होत नाही। त्यामुळे प्रामुख्यानं तो एक मुद्दा आहे। आणि त्याचबरोबर आता मी सांगितल्याप्रमाणे रस्ते, वीज, पाणी आणि आमचे जे काही भाग आहे तो बहुसंख्येने आमच्या भागामध्ये घरपट्टी ही अनधिकृत असल्यामुळे शेतात घर बांधल्यामुळे डबल आकारली जाते। त्यामुळे हे सर्व मुद्दे घेऊन येणाऱ्या नगरपालिकेमध्ये आम्ही विकासाचं राजकारण करू असं मला या ठिकाणी खात्री आहे। आता ह्यामध्ये तुमच्या प्रभागामधून नगराध्यक्ष पदासाठी लीड किती मतांचं दिले? जवळपास माझ्या माहितीप्रमाणे
950 प्लस लीड आहे आमचं. शहरात जास्त कुठल्या प्रभागातून मिळाले? 11 मधनं सर. तुमच्यामधून. होय. तर आपल्यासोबत हे विजयी झालेले उमेदवार होते आणि नगराध्यक्ष पदाचे जे काही उमेदवार होते आनंद भाऊ माने यांना देखील या प्रभागातून सर्वाधिक लीड खरं तर या प्रभागातून दिलेला आहे आणि विकासाचा अजेंडा, विकासाचा व्हिजन कसं असणार आहे ह्या सर्व गोष्टी आपल्याला या ठिकाणी खुलासपणे या ठिकाणी व्यक्त केलेल्या आहेत. धन्यवाद.